Today I'm going to explain you the lesson Mirch Masala. Before that, last poem I explained you poem Prarthana. Once again I'll revise it. Then I'll go for the lesson. Okay, children. So सच बोले सच बात विचारे भले काम पर जीवन वारे. So हमेशा हमें क्या करना चाहिए? सच बोलना चाहिए और सच के बात पर विचार करना चाहिए, यानी कि सोचना चाहिए. भले काम पर जीवन वारे, भले काम यानी कि अच्छे काम पर अपने आप को अर्पित करना चाहिए. जीवन वारना यानी कि समर्पित करना चाहिए. मिलकर रहे नियम अपनाए. सब लोग हमें कैसे रहना चाहिए? मिलजुल कर रहना चाहिए, मिलकर रहना चाहिए और नियम को अपनाना चाहिए, यानी कि रूल्स को अपनाना चाहिए. बीती बातों को बिसराए, यानी कि जो गुजरा हुआ बात हो, जो कोई भी बात हो, वो खट्टा हो या मीठा हो, उसे हमें भुला देना चाहिए. बीती बातों को बिसराए यानी कि भुला देना चाहिए. छोटे बड़े सभी मिल जाए, गिरे हुए को तुरंत उठा है. जो गिरा हुआ है, जो नीडी पीपल हो, जो कष्ट में हो, उनका सहाय हस्त देना चाहिए. हमें नहीं सोचना चाहिए मैं छोटा हूं या बड़ा हो, सब कुछ सब लोग मिलकर उसे उठाना चाहिए. करे किसी का ना अपमान, किसी को भी हमें अपमान यानी कि अनादर यानी कि तिरस्कार नहीं करना चाहिए. ऐसे ही हमें बुद्धि दो भगवान कभी पूछते हैं. एक रहे सद्भाव रखे हम लोग सब एक साथ रहे. सद्भाव अच्छे भाव को रखना चाहिए. देश देश में मान रखे हम, सारे देश में हम क्या रखेंगे? हमारा देश का मान रखेंगे, यानी कि रिस्पेक्ट रखेंगे. हट छोड़े संयम अपनाए, हट को छोड़ना चाहिए और संयम यानी कि शांति को अपनाना चाहिए. मातृभूमि पर बलि बलि जाए, अपनी मातृभूमि पर अपने आपको अर्पण करना चाहिए. Did you understood? This is the last poem of what I explained you. Today I am going to explain you the lesson Mirch Masala. So listen the story. ये एक कहानी है. Listen it carefully. जो बात होती है छोटी सी बात, लेकिन एक दूसरे के मुंह से जाकर वो बात का क्या हो जाता है? बतंगड़ बन जाता है. यही इस लेसन का अर्थ है. So एक दिन शाम को भोलू आंगन में बैठकर दूध पी रहा था. एक दिन शाम यानी कि इवनिंग को भोलू क्या कर रहा था? अपने घर में बैठकर क्या कर रहा था? दूध पी रहा था. आंगन यानी कि यार्ड में बैठकर वो दूध पी रहा था. उसे खांसी आई. खांसी यानी कि ಕಾಫ್. ಅವನಿಗೆ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂಗೆ ತನ್ನ ಮನೆಯ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡು ಹಾಲು ಕುಡಿತಾ ಇರ್ತಾನೆ. ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದ ಹಾಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ಅವನಿಗೆ ಕೆಮ್ಮು ಬರುತ್ತೆ. खांसी आना यानी कि कॉफ. सो दूध का लोटा लुढ़क गया. दूध का लोटा यानी कि दूध का ग्लास जो उसके हाथ में था वो लुढ़क गया. लुढ़क जाना यानी कि फॉल डाउन, ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದು ಬಿಡ್ತು ಅದು. थोड़ा सा दूध मुंह से निकलकर जमीन पर फैल गई. फैलना यानी कि व्हाट चिल्ड्रन? फैलना यानी कि स्प्रेड होना. फैल यानी कि स्प्रेड होना. सो थोड़ा सा स्प्रेड हो गया. सो कुछ दूध वहां से स्प्रेड हो गया. फैले दूध में उसको दो पंख दिखाई दिए. तो जो मुंह से नीचे गया उस फैले दूध में, स्प्रेड हुए दूध में दो पंख. पंख यानी कि व्हाट चिल्ड्रन? फेदर. पंख मीन्स व्हाट चिल्ड्रन? पक्षियों का फेदर. पंख यानी कि फेदर. ಸೊ उसका ಫೆದರ್ उसे दिखाई दिया. ಆ ಒಂದು ಹರಡಿದಂತಹ ಹಾಲಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಒಂದೆರಡು ಪುಕ್ಕಗಳು ಅಲ್ಲಿ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. वह घबरा गया. अपनी पत्नी हीरा को बुलाकर कहा, देखो तुम किसी से नहीं कहोगे तो मैं तुमसे एक बात बताऊंगा. उसे बहुत घबराहट हुई, ಬಹಳ ಭಯ ಆಯ್ತು ಅವನಿಗೆ. ಇದೇನಪ್ಪ ಇದು? ಹಾಲಿಂದ ಇದರಲ್ಲಿ ನಾನು ಕೆಮ್ಮಿಂದ ಹಾಲಿನಲ್ಲಿ ನೆಲದಲ್ಲಿ ಎರಡು ಪುಕ್ಕಗಳು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. सो अपनी वाइफ को बुलाता है, अपनी पत्नी को बुलाता है. उसकी पत्नी का नाम क्या है? हीरा. तो उसे बुलाकर बोलता है, देखो मैं तुम किसी से कहोगे नहीं, ನೀನು ಯಾರ ಹತ್ರನೂ ಏನು ಹೇಳ್ಬಾರದು. मैं तुम्हें एक बात बताऊंगा. ನಾನು ನಿನಗೆ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ, ನೀನು ಯಾರಿಗೂ ಸಹ ಅದನ್ನ ಹೇಳ್ಬಾರ್ದು ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ. पत्नी बोली, भोलू ने दूध में
पंख की बात बता दी। पत्नी बोलते हैं नहीं, मैं किसी से नहीं कहूंगी, ऐसे बोलते हैं। तो बोलो जो कुछ भी हुआ सुबह सब कुछ अपनी पत्नी से बता देता है। ಏನಾಯ್ತು ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಹಾಲು ಕುಡಿಬೇಕಾದ್ರೆ ಕೆಮ್ಮು ಬಂದು ಲೋಟ ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದು ಹೋಗುತ್ತೆ, ಹಾಗೂ ಬಾಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಹಾಲು ಸಹ ಕೆಳಗಡೆ ಚೆಲ್ಲುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ 2 ಪುಕ್ಕಗಳು ನನಗೆ ಕಾಣಿಸ್ತು ಅನ್ನೋದನ್ನ ಹೆಂಡತಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ। हीरा इस बात को पचा ना पाई, बोलो बोला था तू इस बात को किसी को बताना मत, ನೀನು ಈ ಮಾತನ್ನ ಯಾರಿಗೂ ಹೇಳಬಾರದು ಅಂತ ಹೇಳಿರ್ತಾನೆ। लेकिन हीरा इस बात को पचाना पाई, पचाना यानी कि डाइजेस्ट ना होना, यानी कि छिपा किसी को बता को छिपा लेना, छिपा ಅವಳಿಗೆ ಅದನ್ನ ಮುಚ್ಚಿಡೋಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ। उसका पेट फूलने लगा, यानी कि उसका पेट बड़ा होने लगा, फूलना यानी कि बड़ा होना ಅಂದ್ರೆ ಬಾಯಿ ಒಳಗೆ ಮಾತು ಅದು ಉಳಿತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಅವಳಿಗೆ। अपनी पड़ोसन चंपा से कहा, पड़ोसन यानी कि ನೇಬರ್, ತನ್ನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಮನೆಯ ಅವಳಾಗಿದ್ದಂತಹ ಚಂಪನ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, एक राज की बात है, एक राज की बात है, ನಾನು ಒಂದು ಸೀಕ್ರೆಟ್ ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ। ರಾಜ್ यानी कि ಸೀಕ್ರೆಟ್, ರಹಸ್ಯ। ಸೊ ನಾನು ನಿಮಗೆ ಒಂದು ಸೀಕ್ರೆಟ್ ಹೇಳ್ತೀನಿ, जानती हो आज क्या हुआ, ಗೊತ್ತಾ ನಿನಗೆ ಇವತ್ತು ಏನಾಯ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ। उनके मुंह से कबूतर के पंख निकले, ಅವರ ಬಾಯಿಂದ ಆ ಒಂದು ಕಬೂತರ ಅಂದ್ರೆ ಪಿಜನ್, ಪಾರಿವಾಳದ पंख यानी कि ಪುಕ್ಕಗಳು ಬಂತು। बहुत सारे, ಬಹಳ ಜ್ಯಾದ, ತುಂಬಾನೇ, बहुत सारे यानी कि ಜ್ಯಾದ। ಅವನು ಹೇಳಿದ 2 ಪಂಕ್ ಇತ್ತು ಅಂತ, ಇವಳು ಹೇಳ್ತಾಳೆ ತುಂಬಾನೇ ಪಂಕ ಅವ್ರ ಬಾಯಿಂದ ಬಂತು ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾಳೆ। मुझे चिंता हो रही है पर किसी से मत कहना, ನನಗೆ ತುಂಬಾ ವರಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಚಿಂತಾ ಹೋನ ಏನಕ್ಕೆ ವರಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಆದ್ರೆ ನೀನು ಯಾರಿಗೂ ಏನು ಹೇಳ್ಬೇಡ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾಳೆ। चंपा बोली तुम भी किसी से मत कहना, लोग बात का बतंगड़ बना देते हैं, तो ನೀನು ಯಾರ ಹತ್ರ ಹೇಳ್ಬೇಡ, ಜನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಆ ರಹಸ್ಯನ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಮಾಡ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಸೊ ನೀನ್ ಯಾರಿಗೂ ಏನು ಹೇಳ್ಬೇಡ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾಳೆ। सो चंपा से रहा ना गया, सो बात को हीरा किससे बताई थी, चंपा को बताई थी, लेकिन चंपा पहले बोली थी हीरा को किसी से मत बताना, लेकिन चंपा से भी नहीं रहा गया, ಅವಳಿಗೂ ಸಹ ಸುಮ್ಮನೆ ಇರೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ। ಅವಳೇನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, उसे लगा कि अगर यह बात किसी से नहीं कही तो उसका पेट फट जाएगा, तो ಅವಳು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಅಕಸ್ಮಾತ್ ಆಗಿ ನಾನೇನಾದ್ರೂ ಈ ಮಾತು ಹೇಳಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಹೊಟ್ಟೆನೆ ಹೊಡೆದೋಗ್ಬೋದೇನೋ ಅನ್ನೋ ಹಾಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾಳೆ। ಏನಾದ್ರೂ ಮಾಡಿ ಇದನ್ನ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಅವಳ ಉದ್ದೇಶ ಆಗಿರುತ್ತೆ। अपनी सहेली चमेली को देखते ही उसने सारी बात उगाल दी, सो अपनी चंपा की फ्रेंड कौन है, चमेली को देखते ही वो क्या करती है, अपनी सारी बातें उगाल देती है, ತನ್ನ ಎಲ್ಲ ಮಾತುಗಳನ್ನ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾಳೆ ಅವಳ ಹತ್ರ ಏನ್ ಹೇಳ್ತಾಳೆ, कहने से पहले चमेली से वादा करवा लिया, सो ಅವಳಿಗೆ ಹೇಳೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ चमेली से वादा करवाना, वादा यानी कि व्हाट चिल्ड्रन, वादा यानी कि ಪ್ರಾಮಿಸ್, ತನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಹತ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಪ್ರಾಮಿಸ್ ಅನ್ನ ತಗೊಳ್ತಾಳೆ। तुम भी किसी से मत कहना, लोग तो वादा करवा लिया। चंपा बोली देखो तो भोलू जी को आज खांसी आई और उनके मुंह से एक पूरा कबूतर निकला। चमेली को विश्वास नहीं हुआ, पूरा कबूतर तो इतना बड़ा पक्षी है, खाया कैसे होगा, तो उसे आश्चर्य होता है, ये क्या बोलते हैं चमेली, देखो आज भोलू जी को खांसी आई, जब वो खांसी तो उनके मुंह से एक बड़ा कबूतर निकल आया, और ಯಾವಾಗ ಕೆಮ್ಮಿದ್ರು ಅವ್ರ ಬಾಯಿಂದ ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಒಂದು ಪಾರಿವಾಳ ಬಂತು ಅಂತ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾಳೆ। ಅದನ್ನ ಕೇಳಿ ಇವಳಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಚಮೇಲಿಗೆ, ಕ್ಯಾ ಏನು ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪಾರಿವಾಳ ಅವ್ರ ಬಾಯಿಂದ ಬಂತ, ಹಾಗಾದ್ರೆ ಹೇಗ್ ತಿಂದಿದ್ರು ಇಡೀ ಪಾರಿವಾಳನ್ನ, ಹೇಗ್ ನುಂಗಿದ್ರು ಅವರು ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾಳೆ। कुछ ही देर बाद किसी पड़ोसन ने सुना कि भोलू के मुंह से झुंड के झुंड कबूतर, कौवे, गोरैये, मुर्गा आदि निकल रहे हैं। ये बात क्या होता है, एक दूसरे के बात से बात जानकर सभी लोग पड़ोसन के बाद सुना है, तो ಎಲ್ಲರೂ ಒಬ್ಬೊಬ್ರು ಒಂದೊಂದು ಮಾತನ್ನ ಆಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ। ಕೆಲವರು ಹೇಳ್ತಾರೆ झुंड यानी कि ಗ್ರೂಪ್, ಸೊ ಆ ಬೋಲುವಿನ ಬಾಯಿಂದ ಏನೇನ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಗುಂಪಾಗಿ ಏನೇನ್ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಕವ್ವಾ यानी कि ಕ್ರೋ, ಕವ್ವಾ यानी कि क्रो, कौवा, क्रो, गोरैया यानी कि स्पैरो, गुब्बच्ची, आमेले मुर्गा यानी कि चिकन, सो सभी कुछ हेन,
ಆದಿ ನಿಕಲ್ ರಹೆ ಹೇ, ಅವನ್ ಬಾಯಿಂದ ಕೋಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಗುಬ್ಬಚ್ಚಿ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಪಾರಿವಾಳ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಆಮೇಲೆ ಕಾಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತುಗಳು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. गांव में यहाँ तक खबर फैल गई कि कई कई आकार तथा रंग के पक्षी, विदेशों के पक्षी भी बोलू के मुंह से निकल रहे हैं. ಇಡೀ ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ ಇದು ಮಾತು ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅವನ ಬಾಯಿಯಿಂದ ಅನೇಕ ತರದ ಪಕ್ಷಿಗಳು, ಕಲರ್ ಪಕ್ಷಿಗಳು, ವಿದೇಶದ ಪಕ್ಷಿಗಳು, ಫಾರಿನ್ ಕಡೆಯಿಂದ ಬಂದಂತ ಪಕ್ಷಿಗಳು ಅವನ ಬಾಯಿಂದ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗುತ್ತೆ. ಅವ್ರ ಇನ್ ಪಕ್ಷಿಯೋನ್ಸೆ ಆಕಾಶ ಬರ್ಗಯಾ ಹೇ, ಈ ರೀತಿ ಹಕ್ಕಿಗಳು ಬಂದು ಇಡೀ ಆಕಾಶನೇ ತುಂಬಿಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನ ಸಹ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ರಾಯಿಕ ಪಹಾಡ್ ಬಂದಯ, ಒಂದು ಚಿಕ್ಕ ರಾಗಿ ಅಂತ ಇದ್ದಂತಹ ಒಂದು ಮಾತು ದೊಡ್ಡದಾದ ಬೆಟ್ಟದ ಹಾಗೆ ಅಲ್ಲಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗುತ್ತೆ. यह चमत्कार देखने के लिए दूर दूर से लोग आने लगे. लोग यह चमत्कार, ಈ ಒಂದು ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತವನ್ನ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆಯಿಂದ ಬರೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಬೇಚಾರ ಬೋಲು ಭಯಭೀತ್ ಹೋಕರ್ ಕಿಸಿ ಏಕ್ ಪೇಡ್ ಪರ್ ಚಿಪ್ ಗಯಾ ತಾ. ಬೇಚಾರ ಬೋಲು ಬಹಳ ಹೆದರ್ಕೊಂಡು, ಇದೇನಪ್ಪ ಜನ ಎಲ್ಲ ಹಿಂಗ್ ಬರ್ತಾ ಇದಾರೆ ಅಂತ ಹೆದರ್ಕೊಂಡು ಒಂದು ಮರದ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಅಡಗಿ ಕುಳಿತುಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. थोड़ी देर बाद सब लोग ने उसे ढूंढ निकाला. ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಾದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಇವನು ಅಂತ ಹುಡುಕಿ ತೆಗಿತಾರೆ. उसकी घबराहट देखकर लोगों को समझ आया कि किसी भी रहस्य को बताने से पहले 10 बार सोचना चाहिए. तो उसके बाद में लोगों को समझ में आता है किसी भी बात को अगर हम किसी से कहते हैं तो हमें 10 बार सोचना चाहिए, नहीं तो क्या हो जाता है, बात का बतंगड़ बन जाता है. इस पाठ से क्या हुआ बच्चों, वंस अगेन आई रिवाइज. सी भोलू क्या कर रहा था, सुबह उठकर दूध पी रहा था. तो उसे खांसी आती है और दूध का लोटा लुढ़क जाती है, दूध सभी जमीन पर फैल जाता है और उसके मुंह से भी कुछ दूध जमीन पर गिर जाता है. तो बोलू देखता है उसमें उसे 2 पंख दिखाई देते हैं. तो वो घबराहट से अपनी पत्नी से बोलता है, मैं तुम्हें एक बात बताता हूँ, तुम किसी से मत कहना. तो बोलता है, देखो मेरे मुंह से ये 2 दूध निकल गया, लेकिन वहां पंख थे. सो हीरा क्या करती है, उस बात को पचा ना पाती है. तो वो अपनी फ्रेंड, नेबर, पड़ोसन चमेली से बोलती है, मैं तुम्हें एक बात बताती हूँ लेकिन किसी से मत कहना. देखो आज बोलू जी जब दूध पिए तो उनके मुंह से लुढ़क गए, दूध का लोटा लुढ़क गया और उसे उन्हें खांसी आई, खांसी से बहुत सारा पंख निकल आया बोलती है. लेकिन चमेली को इस बात को पचा ना पाती है. वो अपनी फ्रेंड किससे बोलती है, चमेली ने चंपा चमेली से बोलती है. चमेली उस बात को पचा ना पाती है और बोलती है, देखो भोलू जी को आज उनके मुंह से एक बहुत बड़ा कबूतर निकल आया. तो सभी लोग आश्चर्यचकित होते हैं, या इसके मुंह से बहुत बड़ा कबूतर कैसे निकला होगा. तो वैसे ही बात फैल कर सारे गांव में फैल जाता है और लोग बोलने लगते हैं कि बोलू के मुंह से बहुत सारे पक्षियां आने लगी है. गोरैया, मुर्गा, गोरैया, कौवा, सभी तरह के पक्षी और देश विदेश के पक्षी भी, रंग बिरंगे पक्षी भी उसके मुंह से निकल रहे हैं और इससे सारा आकाश भरा हुआ है. इस बात को जानकर उसे देखने के लिए लोग आने लगते हैं. बोलू भयभीत होकर एक पेड़ के पीछे छिप जाता है. बाद में बोलू को सभी लोग ढूंढकर उसे लेकर आते हैं. बात को समझकर वो जानते हैं कि कभी भी हम एक किसी बात को, रहस्य के बात को बताने से पहले 10 बार उसे सोचना चाहिए. यही है यह कथा का ಸಾರಾಂಶ. ಡಿಡ್ ಯು ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್? ಸೊ ಈ ಕಥೆಯನ್ನ ಇನ್ನೊಂದ್ಸಲಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ನೀಟಾಗಿ ಓದಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. Got it? Then you'll be having this next week. You have to write the homework, children. First poem Prarthana 2 times in your homework book. Okay. Then whatever the classwork we are sending with the PDF, copy it neatly in your classwork. Got it? When we are telling to give for the correction, that time you have to bring your classworks. Okay, children. Thank you.